Okay, so we start our syllabus from the unit number one. Our unit number one is basics of transmission and distribution. तर या युनिट मध्ये आपल्याला काय काय बघायचं एकदा त्याचा ओव्हरव्ह्यू घेऊ आणि त्यानंतर लगेच आपला जो काही युनिट नंबर फर्स्ट आहे बेसिक्स ऑफ ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्यूशन ते आपण स्टार्ट करू. सो फर्स्टली वी डिस्कस अ सिंगल लाईन डायग्राम विथ कंपोनेंट्स ऑफ इलेक्ट्रिकल सप्लाय ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. जे काही सिंगल लाईन डायग्राम आपण बघितली तर त्यामध्ये जे काही कंपोनेंट्स आपण यूज करतो ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मध्ये तर ते कंपोनेंट्स आपल्याला बघायचे आहे विथ देअर फंक्शन्स. देन क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्समिशन लाईन्स by using or according to the standard voltage level used in India. Okay, then the classification of transmission line based on type of voltage, voltage level, length. Okay, त्यानंतर characteristics of high voltage for power transmission. Then the methods of construction of electric supply transmission system. जी काही ट्रान्समिशन सिस्टीम आपण ज्यावेळेस कन्स्ट्रक्ट करत असतो तर त्यावेळेस कुठल्या टाईपच्या मेथड्स आपण त्या ठिकाणी यूज करतो. 110 kV ट्रान्समिशन लाईन साठी, 220 kV ट्रान्समिशन लाईन साठी, त्यानंतर 400 व्होल्ट ट्रान्समिशन लाईन साठी. त्याच पद्धतीने तुमची 220 व्होल्ट, 400 व्होल्ट, 11 kV, 33 kV ट्रान्समिशन लाईन साठी आपण जे काही कन्स्ट्रक्शनच्या ज्या मेथड्स आहेत ते आपण बघणार आहोत. सो वी हॅव टू स्टार्ट फ्रॉम द सिंगल लाईन डायग्राम ऑफ ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. ओके, सो स्क्रीनवरती तुम्हाला जे काही सिंगल लाईन डायग्राम दिसते तर त्यामध्ये जे काही कॉम्पोनंट्स आहेत ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन ग्रीड मध्ये जे काही कॉम्पोनंट्स आपण यूज करतो ते सिम्बॉलिकली आपण रिप्रेझेंट त्या ठिकाणी केलेले आहे. सो स्टार्टिंग फ्रॉम जनरेटिंग स्टेशन, जर आपण ब्लॉक डायग्राम जर बघायला जर गेलं, जर आपण ब्लॉक डायग्राम ऑफ पॉवर सिस्टीम जर बघितली, ही झाली तुमची सिंगल लाईन डायग्राम. पण ब्लॉक वाईज जर आपण बघायला जर गेलं तर ब्लॉक डायग्राम जर काढायला गेलं तर फर्स्ट तुमचा ब्लॉक येतो तो असतो तुमच्या जनरेटिंग स्टेशन. त्यानंतर सेकंड वन इज अ ट्रान्समिशन सिस्टीम, नेक्स्ट वन इज अ डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, लास्ट वन इज अ युटिलायझेशन और कंझ्युमर एंड. सो फ्रॉम द जनरेटिंग स्टेशन, according to the law of conservation, the energy can neither be created or nor be destroyed. It can be transferred from one form to another form. ओके, सो जनरेटिंग स्टेशन मध्ये आपण काय करतो असतो, कायनेटिक एनर्जी किंवा पोटेन्शियल एनर्जी आपण कोल पासन, न्यूक्लिअर ऍटम पासन, रिन्युएबल एनर्जी असेल तर त्यामध्ये सोलर असेल, विंड असेल, तर त्या एनर्जीचा त्या सोर्सचं आपलं जे काही युटिलायझेशन आहे त्याचं कन्व्हर्जन आपण इलेक्ट्रिसिटी मध्ये करत असतो. इलेक्ट्रिसिटी कॅन नॉट बी क्रिएटेड, नॉट बी डिस्ट्रॉयड, कॅन बी ट्रान्सफर और इट कॅन बी कन्वर्ट फ्रॉम ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. सो कायनेटिक एनर्जी असेल, पोटेन्शियल एनर्जी असेल, सनरेज असतील, सोलर एनर्जी असेल, त्याचं कन्वर्जन आपण इलेक्ट्रिसिटी मध्ये करत असतो. सो त्यामध्ये मग आपण जनरेटिंग स्टेशन मध्ये आपण बघितलं तर जनरेटर हा तुमचा मेन कॉम्पोनंट त्या ठिकाणी येत असतो. टर्बाईन आणि जनरेटर, टर्बाईनलाच आपण प्राइम मूव्हर सुद्धा म्हणत असतो आणि जनरेटरला आपण 3 फेज अल्टरनेटर किंवा 3 फेज सिंक्रोनस जनरेटर त्या ठिकाणी आपण यूज करतो असतो टू जनरेट द इलेक्ट्रिसिटी. सो जे दोन कंपोनंट मी जनरेटिंग स्टेशन मध्ये सांगितले त्यापैकी एक सांगितलं तुम्हाला टर्बाईन आणि दुसरं सांगितलं तुम्हाला अल्टरनेटर. सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ टर्बाईन? टर्बाईन कन्वर्ट्स सम फॉर्म ऑफ एनर्जी इनटू मेकॅनिकल एनर्जी. टर्बाईन जे आहे त्या टर्बाईनच्या शाफ्टला ब्लेड माउंट केलेले असतात, ब्लेड इन्स्टॉल केलेले असतात आणि जी काही सम फॉर्म ऑफ एनर्जी इज कन्वर्टेड इनटू मेकॅनिकल एनर्जी. सो ती ब्लेड्स आपण रोटेट करून त्या ठिकाणी जो काही टर्बाईनचा शाफ्ट आहे तो टर्बाईनचा शाफ्ट आपण रोटेटिंग मुवमेंट मध्ये काय करत असतो, रोटेट करत असतो आणि ती मेकॅनिकल एनर्जी आपण कपल केलेली असते आपल्या अल्टरनेटर शाफ्टशी. ओके, सो जनरेटर generate electricity is in the form of 3 phase supply which is step up in a power substation. Okay, so 3 phase AC पॉवर त्या ठिकाणी आपण जनरेट करत असतो जनरेटिंग स्टेशन मध्ये आणि ती आपण स्टेप अप करतो at the end of generating station by using step up transformer. Then this high voltage electrical energy is transmitted by transmission line over a long distance. मग जी काही जनरेट झालेली इलेक्ट्रिसिटी आहे ती आपण ट्रान्सफर करत असतो फ्रॉम जनरेटिंग स्टेशन टू कंझ्युमर एंड.
then it is step down in a distribution substation to utilization level. ओके, ती ट्रान्सफर केल्यानंतर डिस्ट्रीब्युशन सबस्टेशनला ती इलेक्ट्रिसिटी आल्यानंतर आपण त्या ठिकाणी काय करतो असतो, बाय युजिंग स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर युटिलायझेशनच्या नेचरनुसार, कंझ्युमरच्या रिक्वायरमेंटनुसार बाय युजिंग स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर ती आपण जी काही पॉवर आहे ती स्टेप डाऊन करतो असतो, तिचं व्होल्टेज आपण स्टेप डाऊन करतो असतो. दिस स्टेप अप अँड स्टेप डाऊन इज डन बाय युजिंग ट्रान्सफॉर्मर. मग जनरेटिंग स्टेशन असेल, ट्रान्समिशन स्टेशन असेल किंवा डिस्ट्रीब्युशन स्टेशन असेल, तर प्रत्येक स्टेशनला आपण जे काही इलेक्ट्रिसिटी स्टेप अप करतो किंवा स्टेप डाऊन करतो, त्याचं व्होल्टेज स्टेप अप करतो किंवा स्टेप डाऊन करतो, तर ते आपण बाय युजिंग ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी करत असतो, पॉवर ट्रान्सफॉर्मर आपण ज्याला म्हणतो. ओके, देन ॲज जनरेटेड इलेक्ट्रिक एनर्जी हॅज टू बी ट्रान्समिटेड ओव्हर अ लॉंग डिस्टन्स. आता याचं रिझन काय, का आपण स्टेप अप स्टेप डाऊन करतो किंवा लॉंग डिस्टन्स पर्यंत आपण ते ट्रान्समिट करतो असतो. द लोड ऑन द पॉवर सिस्टीम इज नॉट कॉन्सर्न बट इट्स वाईडली स्प्रेड. ओके, तो जो काही लोड डिमांड आहे ती एकाच ठिकाणून एकाच सेंटरवरून लोड डिमांड नसते, ती वाईड स्प्रेड झालेली असते. जी काही लोड डिमांड आहे ते बऱ्याचशा अंतरावरती ती लोड डिमांड स्प्रेड झालेली असते. द जनरेटिंग स्टेशन आर क्रिएटेड अवे फ्रॉम द लोड सेंटर ड्यू टू सम साईट सिलेक्शन फॅक्टर्स. आणि काय असतं, जे काही लोड सेंटर आहे आणि जनरेटिंग स्टेशन आहे यांच्या दोघांमधलं डिस्टन्स हे जास्त असतं. आता जास्त असण्याचं कारण काय, तर ज्यावेळेस आपण जनरेटिंग स्टेशन किंवा पॉवर प्लांट ज्यावेळेस आपण इन्स्टॉल करतो, तर आपण अकॉर्डिंग टू द साईट सिलेक्शन क्रायटेरियानुसार आपण तो जो काही प्लांट आहे तो इन्स्टॉल केलेला असतो, राईट. त्यामुळे जे काही सुटेबल लोकेशन आहे त्या सुटेबल लोकेशनलाच आपण पॉवर प्लांट त्या ठिकाणी इन्स्टॉल करत असतो. त्यामुळे जो काही लोड सेंटर आणि जनरेटिंग स्टेशन जे आहे त्यामधलं डिस्टन्स हे जास्त असतं. ओके, in case of thermal power station and nuclear power station, the pollution level is very high which is dangerous to human being. Okay, हा एक रिझन आहे की आपण जो काही पॉवर प्लांट आहे तो अवे फ्रॉम द लोड सेंटर, इट इज फार अवे फ्रॉम द लोड सेंटर, लांब लोकेट करण्याचा किंवा अंतरावरती जास्त अंतरावरती लोकेट करण्याचं रिझन पण हे एक आहे. तर ज्यावेळेस थर्मल पॉवर प्लांट किंवा न्यूक्लिअर पॉवर प्लांट आपण ज्यावेळेस बघितला, तर त्यावेळेस थर्मल पॉवर प्लांट मध्ये कोल बर्न झाल्यानंतर जे गॅसेस फॉर्म मधले ऍश आहे किंवा न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये रेडिएक्टिव्ह एलिमेंट जे तयार होतात आफ्टर फ्युजन अँड फ्युजन प्रोसेस, जे काही युरेनियम आणि थोरियम प्रोसेस मधून आपण गेल्यानंतर जे काही रेडिएक्टिव्ह इलेमेंट्स त्या ठिकाणी तयार होतात, ते रेडिओ इलेमेंट्स किंवा थर्मल पॉवर प्लांट मधले तुमचे फ्यू गॅसेस हे हार्मफुल असतं ह्युमन बिंग साठी. त्यामुळे सुद्धा आपण थर्मल पॉवर प्लांट किंवा न्यूक्लिअर पॉवर प्लांट हा अवे फ्रॉम द पॉप्युलेटेड एरिया त्या ठिकाणी आपण काय केलेला असतो, इन्स्टॉल केलेला असतो. If these conductors are located overhead with a suitable spacing between the clearance from the ground and it is called as overhead transmission line. Okay, so मग ही काही जनरेट झालेली पॉवर आहे ती कंझ्युमर एंड पर्यंत आपण दोन पद्धतीने त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन करत असतो किंवा ट्रान्समिट करत असतो. फर्स्ट वन इज अ ओव्हरहेड ट्रान्समिशन सिस्टीम अँड सेकंड वन इज अ अंडरग्राउंड ट्रान्समिशन सिस्टीम. आता ओव्हरहेड ट्रान्समिशन सिस्टीम जर आपण बघितली तर ओव्हरहेड ट्रान्समिशन सिस्टीम मध्ये ओव्हरहेड कंडक्टर्स आपण त्या ठिकाणी यूज करत असतो. त्यासाठी आपल्याला टॉवर्स, ट्रान्समिशन टॉवर, डिस्ट्रीब्युशन टॉवर्स किंवा ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन पोल्स, स्टील टॉवर्स त्या ठिकाणी किंवा वुडनचे पोल किंवा सिमेंट कॉन्क्रीटचे पोल आपण त्या ठिकाणी यूज करत असतो फॉर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन पर्पज. आणि जर अंडरग्राऊंडचा जर आपण विचार केला तर त्यासाठी आपण केबल्स, अंडरग्राउंड केबल्स त्या ठिकाणी पॉवर डिलिव्हर करण्यासाठी, कंझ्युमर एंड पर्यंत पॉवर पोहोचवण्यासाठी आपण त्या ठिकाणी अंडरग्राउंड केबलचा त्या ठिकाणी यूज करत असतो. इफ दिस कंडक्टर आर प्लेस अंडरग्राउंड बाय प्रॉपरली इन्सुलेटेड फ्रॉम इच अदर देन द सिस्टीम इज नोन ॲज अंडरग्राउंड ट्रान्समिशन सिस्टीम. ओके, सो अंडरग्राउंड सिस्टीम जनरल काय असतं, तुमचे केबल्स असतात, आर्मर्ड केबल्स असतात, त्या थ्रू आपण जी काही पॉवर आहे जनरेटिंग स्टेशन पासून तर तुमच्या कंझ्युमर एंड पर्यंत किंवा लोड सेंटर पर्यंत आपण काय करतो असतो, ट्रान्समिट आणि डिस्ट्रीब्यूट करत असतो बाय युजिंग अंडरग्राउंड ट्रान्समिशन सिस्टीम. क्लिअर झाले. या दोन गोष्टी मी तुम्हाला सांगितलं का जनरेटिंग स्टेशन पासून तर युटिलायझेशन पर्यंत आपण काय करतो, पॉवर ही डिलिव्हर करत असतो बाय युजिंग ओव्हरहेड सिस्टीम ऍज वेल एज बाय युजिंग अंडरग्राउंड ट्रान्समिशन सिस्टीम. क्लिअर. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट बघतो आता, थ्री फेज एसी सिस्टीम, सिंगल लाईन डायग्राम ऑफ थ्री फेज एसी सिस्टीम. ओके, सो a three-phase power distribution required less amount of copper or aluminum for transmitting same amount of power as compared to single phase. Okay, जर सिंगल फेज आणि थ्री फेजचा जर आपण विचार जर केला
मग तुम्ही म्हणाल का आपण जर एसी 3 फेज एसी जनरेशन करतोय तर मग आपण सिंगल फेज एसी जनरेशन किंवा सिंगल फेज एसी ट्रान्समिशन का करत नाही? मग त्यासाठी आपल्याला एकच कंडक्टर लागतं आणि 3 फेज साठी आपल्याला 3 कंडक्टर लागतं. ओके, प्रत्येक फेज साठी एक एक. तर ज्या पद्धतीने व्होल्टेज वाढतं तर त्याच्या अक्रॉस मध्ये तुमचं जे काही करंट जर इन्क्रीज झालं तर तुमचं जे काही कंडक्टरची डायमीटर ते सुद्धा इन्क्रीज होते आणि कंडक्टरची डायमीटर इन्क्रीज झाली तर तुमचा कंडक्टर हा हेवी होतो, त्याचं वेट वाढतं. ओके, सो त्यामुळे आपण 3 फेज सिस्टीम त्या ठिकाणी यूज करत असतो फॉर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन साठी. द रिपल फॅक्टर ऑफ रेक्टिफायर डीसी प्रोड्यूस फ्रॉम द 3 फेज पॉवर इज लेस दॅन द डीसी प्रोड्यूस फ्रॉम सिंगल फेज. रिपल फॅक्टर सुद्धा आपण बाय युजिंग 3 फेज सिस्टीम आपण काय करू शकतो? बाय युजिंग 3 फेज सिस्टीम आपण रिपल फॅक्टर जो आहे रेक्टिफायर रिपल फॅक्टर तो सुद्धा आपण कमी करू शकतो. देन अ 3 फेज मोटर अँड जनरेटर आर फॉर ऑफ स्मॉलर साइज ऍज कम्पेअर टू सिंगल फेज फॉर सेम रेटिंग. आपल्याला जर 3 फेज जनरेटर किंवा मोटर जर आपण जर बघितली आणि सेम रेटिंगची, फॉर एक्झाम्पल जर 5 HP ची सिंगल फेज इंडक्शन मोटर आहे आणि 5 HP ची 3 फेज इंडक्शन मोटर आहे, तर त्यांच्या साईज मध्ये जर कंपॅरिझन जर करायला गेलं तर जी 5 HP सिंगल फेज इंडक्शन मोटर आहे तिची साईज ही जास्त असते ऍज कम्पेअर टू 3 फेज इंडक्शन मोटर. त्यामुळे आपण जनरली 3 फेज इंडक्शन मोटर त्या ठिकाणी प्रिफर करत असतो फॉर जनरेशन पर्पज. ओके, देन सिंगल लाईन डायग्राम ऑफ पॉवर सिस्टीम. आता तुमच्या स्क्रीनवरती एक सिंगल लाईन डायग्राम दिसते. आता ज्या पद्धतीने आपण ब्लॉक डायग्राम बघितले तर त्या ब्लॉक डायग्रामचं रिप्रेझेंटेशन आपण सिंगल लाईन मध्ये केलेलं आहे. सो जेवढे काही कंपोनंट्स मी तुम्हाला सांगितले, ट्रान्सफॉर्मर असेल, जनरेटर असतील, कंडक्टर्स असतील, तर ते सर्व आपण एका सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशनने त्या सिंगल लाईन डायग्राम मध्ये ड्रॉ केलेले आहे. ओके, सो किती बाय कितीचा बोलला तो? सो हॅलो सर. हा सर आम्हाला एकच स्लाइड दिसते केव्हाची. हो हो, मी स्लाइड चेंज नाही केली अजून. हीच ओके सर. हीच डायग्राम एक्सप्लेन करतोय. ओके सर. सो ज्यावेळेस आपण पॉवर सिस्टीमची सिंगल लाईन डायग्राम ज्यावेळेस आपण ड्रॉ करतो तर त्यावेळेस जनरेटर हा तुमचा मेन कंपोनंट असतो जनरेशन स्टेशन मध्ये. ओके, त्यानंतर जनरेशन स्टेशन मध्ये 3 फेज इलेक्ट्रिसिटी आपण जनरेट केल्यानंतर 3 फेज सप्लाय जनरेट केल्यानंतर 11 kV सपोज आपण जनरेशन केलं असेल तर ते स्टेप अप करतो बाय युजिंग स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. सो 11 kV ला आपण 220 kV पर्यंत आपण स्टेप अप करतो. त्यानंतर ते जातो तुमच्या प्रायमरी ट्रान्समिशन ग्रीड करत. त्या ठिकाणी अगेन तुमचा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असतो. 220 kV हे तुमचं इनकमिंग असतं जनरेशन स्टेशन बसनं आलेलं, आणि त्यानंतर मग त्या रिसिव्हिंग स्टेशन मध्ये किंवा त्या ट्रान्समिशन सबस्टेशन मध्ये आपण स्टेप डाऊन करतो अप टू 66 kV. त्यानंतर त्या 66 kV ला आपण अगेन स्टेप डाऊन करतो ऍट द डिस्ट्रीब्युशन एंड up to 11 kV, and then 11 kV is forwarded to our pole mounted substation, and at the end of pole mounted substation there is a one step down transformer, and that step down transformer is step down the voltage according to the consumer requirement. If consumer is 3 phase, then it's a step down up to 450 volt, and if consumer is a single phase, then it's step down up to 230 volt. Okay, so एसटी कंझ्युमर असेल तर 440 व्होल्ट पर्यंत आपण ते स्टेप डाऊन करतो असतो अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट ऑफ कंझ्युमर. सो ही झाली तुमची सिंगल लाईन डायग्राम ऑफ पॉवर सिस्टीम. देन द नेक्स्ट पॉइंट इज एलिमेंट्स ऑफ ट्रान्समिशन सिस्टीम. आता जे काही ट्रान्समिशन सिस्टीम आपण बघितली, सो त्या ट्रान्समिशन सिस्टीम मध्ये जे काही आपण कंपोनंट्स बघितले ते कंपोनंट्स वन बाय वन आपण बघू. List of transmission system components or elements of transmission system. The step up transformer, or it may be a step down transformer. Line supporter. Line supporter म्हणजे तुमचा स्ट्रक्चर्स, टॉवर्स असतील, पोल्स असतील, आरसीसी पोल्स असतील, स्टील पोल असतील, त्याला आपण म्हणतो लाईन सपोर्टर्स. लाईन सपोर्टर म्हणजे त्या ओव्हरहेड कंडक्टरला जो असेंब्ली प्रोव्हाइड करतो, सपोर्ट करतो त्या कंडक्टरला, त्याला आपण म्हणतो लाईन सपोर्टर. त्यानंतर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर.
protective devices, it is located at the end of substation. Then regulator, it is also located at the distribution substation to maintain the stability of voltage. Then line insulator for conducting material or bidirectional material. सो वन बाय वन आपण जे काही कंपोनेंट्स आहे ते बघतोय. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, ट्रान्सफॉर्मरचं फंक्शन तुम्हाला सर्वांना माहित आहे. इट इज यूज फॉर स्टेप अप और स्टेप डाउन द व्होल्टेज और करंट बट विदाउट चेंजिंग फ्रिक्वेन्सी केप्ट कॉन्स्टंट. लाईन सपोर्टर, ओव्हरहेड कंडक्टरला आपण सपोर्ट करण्यासाठी किंवा ओव्हरहेड कंडक्टरला आपण असेंब्ली प्रोव्हाइड करतो. कंडक्टर सर्वांना माहित आहे, कंडक्टर जनरली ACSR मटेरियलचे कंडक्टर्स आपण यूज करतो असतो. इट कॅरी द पॉवर. Then step down transformer, protection devices, it is circuit breaker, isolator, lightning arrestor. सर हे सर्व तुमचे प्रोटेक्शन डिव्हाइसेस आहे. सर्किट ब्रेकर आपण प्रोटेक्शन साठी यूज करतो. इफ ज्यावेळेस एखाद्या सर्किट मध्ये फॉल्ट होईल त्यावेळेस त्या ठिकाणी रिले आणि सर्किट ब्रेकर हे दोन एलिमेंट त्या ठिकाणी वर्क करत असतात. जे काही रिले आहे तो फॉल्ट सेन्स करतो. आता फॉल्ट सेन्स म्हणजे एक्झॅक्ट काय करतो तर तो रिले जो काही हेवी करंट आहे, ज्यावेळेस शॉर्ट सर्किट होतो म्हणजे काय, करंट इन्क्रीज होतो. सो जो काही एक्सेस करंट आहे तो त्या रिले तो एक्सेस करंट सेन्स करतो आणि ती कमांड कुठे देतो, तुमच्या सर्किट ब्रेकरला. आणि सर्किट ब्रेकर ऑपरेट करतो आणि फॉल्टी सेक्शन काय करतो, हेल्दी सेक्शन पासून ब्रेक करतो. त्याला आपण म्हणतो सर्किट ब्रेकर्स. आयसोलेटर, ऍट द टाइम ऑफ मेंटेनन्स ऍज वेल ऍट द टाइम ऑफ फॉल्टी कंडिशन, जर आपल्याला एखाद्या सर्किट त्या सिस्टीम पासून, त्या ग्रीड पासून जर सेपरेट करायचं असेल, आयसोलेट करायचं असेल, तर अशा कंडिशनला आपण त्या ठिकाणी आयसोलेटर यूज करतो असतो. ओके. त्यानंतर रेग्युलेटर्स, व्होल्टेज रेग्युलेटर त्या ठिकाणी असतात. त्यानंतर लाईन इन्सुलेटर, इट इज पिन टाइप इन्सुलेटर, सस्पेन्शन टाइप इन्सुलेटर, डिस्क टाइप इन्सुलेटर. ओके, असे इन्सुलेटरचे टाइप्स आहेत. सो हे एवढे इलेमेंट्स आपण ट्रान्समिशन सिस्टीम मध्ये यूज करतो असतो. लिस्ट आउट करून घ्या तुमच्या नोटबुक मध्ये कुठले इलेमेंट्स असतात वन बाय वन. द फर्स्ट वन इज अ स्टेप ट्रान्सफॉर्मर. राइट डाउन the elements of transmission system. First one is a step up transformer, then line support, then conductor, then step down transformer, then the protection devices, protective devices. It may be a breakers, lighting arresters, isolators, fuse, regulators, and line insulators. Line insulator including pin type insulator, shackle type insulator, suspension type insulator, strain type insulator. Types लिहून घ्या इन्सुलेटरचं डॅश करून. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे तुमचा डिफरन्स बिटवीन DC ट्रान्समिशन अँड AC ट्रान्समिशन. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन DC ट्रान्समिशन अँड AC ट्रान्समिशन सिस्टीम. त्याआधी तुम्हाला मी कंपॅरिझन ऑफ डिफरंट सिस्टीम्स, त्यामध्ये तुमचे जे काही ट्रान्समिशन सिस्टीम जे आहे, ओव्हरहेड कंडक्टर आणि अंडरग्राउंड ट्रान्समिशन, त्याचं पण आपल्याला कंपॅरिझन बघायचं. हे झाल्यानंतर आपण ओव्हरहेड ट्रान्समिशन आणि अंडरग्राउंड ट्रान्समिशन सिस्टीमचे कंपॅरेटिव्ह पॉईंट सुद्धा बघणार आहोत. त्याआधी आपण DC ट्रान्समिशन आणि AC ट्रान्समिशनचे कंपॅरेटिव्ह पॉईंट बघतोय. So the first comparative point in between DC transmission as well as AC transmission system. The first point is required two conductor. आपण जर DC सप्लाय बघितलं त्यामध्ये दोनच टर्मिनल असतात, दोनच कंडक्टर आपण यूज करतो असतो, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. बट इन केस ऑफ 3 phase AC supply there is a requirement of 3 phase or 3 conductor for each phase. R phase साठी एक कंडक्टर, Y phase साठी एक कंडक्टर and B फेज साठी एक कंडक्टर. सो प्रत्येक फेज साठी आपल्याला सेपरेट कंडक्टरची गरज त्या ठिकाणी किंवा रिक्वायरमेंट त्या ठिकाणी असते.
Then the next comparative point is no effect of screen effect, but there is a in AC transmission system there is a screen effects. Okay, आता हा जो स्क्रीन इफेक्ट आहे तो फ्रिक्वेन्सीवरती डिपेंड असतो जनरली. सो डीसी ट्रान्समिशन किंवा डीसी सिस्टम मध्ये फ्रिक्वेन्सी ऍब्सेंट असते त्यामुळे स्क्रीन इफेक्ट त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. बट इन केस ऑफ एसी ट्रान्समिशन सिस्टीम त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी प्रेझेंट असते त्यामुळे आपल्याला हा स्क्रीन इफेक्ट त्या ठिकाणी प्रेझेंट असतो. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आहे कंपॅरेटिव्ह पॉइंट नो इंडक्टन्स ऑफ लाईन, बट इन केस ऑफ एसी ट्रान्समिशन देर इज अ रेजिस्टन्स अँड इंडक्टन्स ऑफ लाईन्स. Okay, then the next comparative point is corona does not affect, it is also again depends on frequency. Corona effect is also again depends on frequency. So in case of DC transmission system or DC system there is a no frequency, so corona effect is negligible or neglected. But in case of AC transmission system corona effect is happen, right? Then the next comparative point is system stability is possible, can stable the system in case of system stability, but in case of AC transmission system the system stability is not possible. Then next one is a no dielectric loss in a cable, but in case of AC transmission system the dielectric loss is available in a cable. Okay, then the next comparative point is transmission line is easy because there is a only two conductor how to use for the DC transmission system, but in case of AC transmission system there is a three conductors, each conductor for each phase. So transmission system or transmission line is quite difficult because the assembly for each conductor how to provide. ठीक आहे, प्रत्येक कंडक्टर साठी सेपरेट असेंब्ली किंवा प्रत्येक कंडक्टर साठी टॉवर वरती त्या पोल वरती त्या पद्धतीने प्रत्येक कंडक्टर साठी सेपरेट इन्सुलेटर म्हणा किंवा क्रॉस आर्म त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक कंडक्टर साठी असेंब्ली त्या ठिकाणी टॉवर वरती आणि पोल वरती आपल्याला प्रोव्हाइड करणं गरजेचं असतं. सो द ट्रान्समिशन लाईन इज क्विट डिफिकल्ट इन केस ऑफ AC transmission system. Okay, so write down the comparative point in between DC transmission and AC transmission system. Write down the first point is required of two conductor. In case of AC transmission system the required less or it required three conductors. Then the next comparative point is no effect of screen effect. Then in case of AC transmission system the screen effect is affected. Then the next comparative point is no inductance of line, but in case of AC transmission system there is a resistance and inductance of line. Corona does not affect on a DC transmission line. But in case of AC transmission line or AC transmission system, the corona is effects on AC transmission system because there is a presence of frequency. Next comparative point, the system stability is possible, and here system stability is not possible. Then second last point is no dielectric loss in cable, and here dielectric loss is available in cable. Last one is a transmission line is easy
for installation as well as construction. Transmission line is easy for installation as well as construction. But in case of AC, there is a quite difficult for installation as well as construction. Okay. So this is the comparative chart in between AC transmission system and DC transmission system. Then the next comparative point is the difference between overhead system and underground system. So what is the comparison between overhead transmission system and underground transmission system? The first one is a first comparative point is maintenance. So anyone where maintenance is less in case of overhead or in case of underground? कोणी सांगू शकेल की कुठल्या केस मध्ये आपला मेंटेनन्स हा कमी असेल आणि का? हा स्टुडंट, फक्त ऐकायचं काम नाही करायचं, आन्सर पण सांगायचे. हा पवन बोल, कुठे मेंटेनन्स कमी असेल ओव्हरहेड मध्ये की अंडरग्राउंड मध्ये? सर अंडरग्राउंड. अंडरग्राउंड मध्ये मेंटेनन्स कमी असेल. बर आयुष, ओके आयुष, का बरं अंडरग्राउंड सिस्टीम मध्ये मेंटेनन्स कमी असेल? काय कारण असेल अंडरग्राउंड सिस्टीम मध्ये मेंटेनन्स कमी असण्याचे रिझन काय असेल? सांगा, तुम्हाला जे रिझन वाटतं, जे वाटतं ते सांगा. हा चुकू द्या, कोणी पण सांगा. चला, अंडरग्राउंड मध्ये मेंटेनन्स कमी असतो का, काय रिझन असेल? मान्य, अंडरग्राउंड सिस्टीम मध्ये मेंटेनन्स कमी असतो, पण काय रिझन काय आहे, काय कारण असेल? अंडरग्राउंड सिस्टीम मध्ये जे काही फॉल्ट्स आहे ते कमी होतात ऍज कम्पेअर टू ओव्हरहेड सिस्टीम. ओके, ओव्हरहेड सिस्टीम ओपन टू एअर असते, त्यामुळे काय होतं, जे काही फॉल्ट्स वगैरे जे आहे ते जास्त त्या ठिकाणी होत असतात. ठीक आहे, सो त्यामुळे जे काही मेंटेनन्स आहे तो ओव्हरहेड सिस्टीम मध्ये जास्त असतो ऍज कम्पेअर टू अंडरग्राउंड सिस्टीम. देन द नेक्स्ट वन इज अ चान्स ऑफ फॉल्ट इज हाय. हे बघा, यामुळेच हा जो काही सेकंड कम्पॅरेटिव्ह पॉईंट आहे तोच तुमच्या मेंटेनन्सच्या पॉईंटशी रिलेटेड आहे. ओव्हरहेड सिस्टीम मध्ये चान्स ऑफ फॉल्ट जास्त असतात, त्यामुळे मेंटेनन्स हा जास्त लागेल, आणि चान्स ऑफ फॉल्ट इज लेस इन केस ऑफ अंडरग्राउंड सिस्टीम, सो देर इज अ लेस मेंटेनन्स. ओके, हे दोन पॉईंट तुमचे कम्पॅरेटिव्ह दोघांच्या प्रोपोर्शनल आहे. ओके, देन सेफ्टी फॅक्टर इज लेस. सेफ्टी फॅक्टर इज लेस. जे काही कंडक्टर्स आहे ते ओव्हरहेड कंडक्टर असतात, त्या कंडक्टर वरती कुठेही इन्सुलेटर्स नसतात. ओके, जे कंडक्टर ओपन टू एअर असतात, त्यामुळे जो काही सेफ्टीचा फॅक्टर आपण कन्सिडर करायला जर गेलं, सो त्या ओव्हरहेड कंडक्टर किंवा ओव्हरहेड लाईनच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर कोणी आलं, ह्युमन बिंग असेल किंवा अॅनिमल्स असतील, तर त्या सेफ्टी फॅक्टरच्या दृष्टीने ओव्हरहेड सिस्टीम ही सेफ्टी फॅक्टर तिचा लेस असतो ऍज कम्पेअर्ड टू अंडरग्राउंड सिस्टीम. सो सेफ्टी फॅक्टर इज हाय इन केस ऑफ अंडरग्राउंड सिस्टीम. Then the chance of line strokes is high. लाईन स्ट्रोक्स म्हणजे जे काही दोन फेज आहे फॉल्ट होण्याचे चान्सेस, किंवा जे काही लाइटनिंग स्ट्रोक आहे, लाइटनिंग स्ट्रोक सुद्धा ओव्हरहेड सिस्टीम वरती जास्त होण्याचे चान्सेस असतात ऍज कम्पेअर टू अंडरग्राउंड सिस्टीम. कारण की अंडरग्राउंड मध्ये तुमचे जे काही आर्मर्ड केबल्स आहे किंवा अंडरग्राउंड केबल्स आहे ते
अंडरग्राऊंड असतं, त्यामुळे त्या ठिकाणी लाइटनिंग स्ट्रोक म्हणा किंवा काही फॉल्ट होण्याचे चान्सेस हे कमी असतात. त्यानंतर फॉल्ट लोकेशन रिपेअरिंग इज इझी. आता मला एक सांगा, ओव्हरहेड सिस्टीम मध्ये फॉल्ट झालेला आहे, कुठला तरी शॉर्ट सर्किट झालंय, सपोज लाईन टू लाईन शॉर्ट सर्किट झालंय, ठीक आहे, आणि अंडरग्राऊंड सिस्टीम मध्ये सुद्धा लाईन टू लाईन शॉर्ट सर्किट झालेला आहे. सो कुठल्या सिस्टीम मध्ये आपल्याला फॉल्ट लवकर डिटेक्ट होईल? हा, एनीवन, कुठल्या सिस्टीम मध्ये आपल्याला ओव्हरहेड. ओके, गुड. ओव्हरहेड मध्ये आपल्याला बाय ऑब्झर्वेशननी आपल्याला लगेच समजेल की जर आपण लाईन जर ऑब्झर्व केली, ग्रीड जर आपण ऑब्झर्व केली, तर त्यावरती आपल्याला लगेच कळून जाईल की ओव्हरहेड सिस्टीम मध्ये कुठल्या लोकेशनला आपला फॉल्ट झालेला आहे. ओके, तसं अंडरग्राऊंड सिस्टीमला आपल्याला फॉल्ट लोकेट करणं आणि रिपेअरिंग सुद्धा डिफिकल्ट टास्क आहे. ठीक आहे, फॉल्ट कुठे झालाय, लोकेशन कळालंय आपल्याला, पण ती केबल अंडरग्राऊंड असल्यामुळे आपल्याला तिथे परत त्या डंक मधनं आपल्याला ती केबल बाहेर काढून किंवा त्या ठिकाणी आपल्याला जॉईंट देऊन मग आपल्याला तो जो काही फॉल्ट आहे तो क्लिअर करावा लागतो. सो फॉल्ट लोकेशन अँड रिपेअरिंग इज इझी इन केस ऑफ ओव्हरहेड सिस्टीम, but in case of underground system the fault location and repairing is tough. Okay, then the next comparative point is installation cost is less. Okay, overhead system मध्ये जे काही installation cost आहे ती कमी असते, but in case of underground system the installation cost is high. Then the next comparative point is working voltage is 400 kV and more, 400 kV and more, and here the working voltage is less than 66 kV, 66 kV च्या कमीच व्होल्टेज रेंज असलेली सिस्टीम आपण ट्रान्समिशन किंवा डिस्ट्रीब्युशन सिस्टीमच आपण अंडरग्राऊंड सिस्टीम साठी यूज करू शकतो किंवा करतो जनरली. आणि 400 kV पेक्षा जास्त व्होल्टेज असलेलं सिस्टीम आपण जनरली किंवा अप टू 400 kV पर्यंत सिस्टीम आपण ओव्हरहेड ट्रान्समिशन सिस्टीम, ज्या ठिकाणी आपण ओव्हरहेड टॉवर्स आपण बघितलेले असतील, एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आपण बघितले असेल, ओव्हरहेड टॉवर्स, तर त्या ठिकाणी ते यूज करून आपण ही काय आहे ते आपण जे काही पॉवर आहे ती ट्रान्समिट आणि डिस्ट्रीब्यूट त्या ठिकाणी करत असतो. सो हे बघा, हे कंडक्टर्सचे पिक्चर्स तुम्हाला दिलेले आहे स्क्रीनवरती, ACSR अँड बंडल कंडक्टर्स. ओके, ACSR कंडक्टर आणि बंडल कंडक्टर ऍक्च्युअली कसे असतात ते बघा तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे. अल्युमिनियम कोर स्टील रेनफोर्स असा ACSR चा लॉंग फॉर्म आहे, लक्षात राहू द्या, अल्युमिनियम कोर स्टील रेनफोर्स. अँड बंडल कंडक्टर, त्या दोघांचे पिक्चर्स तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. ज्याला आपण ACSR कंडक्टर रिसेंटली आपण ग्रीड मध्ये यूज करतो त्याचे पिक्चर्स आहे, हे बघा. त्यानंतर ही लाईन सपोर्टर्स आहे. लाईन सपोर्टर वुडनचे पोल सुद्धा पहिले यूज करायचे इन प्रिव्हियस इयर्स. रिसेंटली आपण आता स्टील स्ट्रक्चर त्या ठिकाणी यूज करतो किंवा काही ठिकाणी RCC पोल सुद्धा तुम्हाला बघायला भेटतात. रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट, ज्याला आपण RCC म्हणतो स्ट्रक्चर, ते सुद्धा तुम्हाला कुठेतरी बघायला भेटतील. हे वुडनचे पोल तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे. देन स्टील पोल सर्वांनी बघितलेले असतील. हा टॉवर आहे. ओके, ह्या टॉवरवरती हे जे दिसत आहे तुम्हाला, हे तुमचे क्रॉस आर्म आहे आणि त्या क्रॉस आर्म वरती आपण इन्सुलेटर फिट केलेला आहे आणि त्या इन्सुलेटरच्या ग्रो वरती तुमचे हे कंडक्टर आपण फिट केलेले असतात. स्टील पोल्स, देन RCC पोल, रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट. सिमेंटचे पोल्स तुम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे स्क्रीनवरती. हा जो परपेंडिक्युलर आहे त्याला आपण क्रॉस आर्म म्हणतो. त्या क्रॉस आर्म वरती तुमचे इन्सुलेटर्स फिट केलेले असतात. हे इन्सुलेटर्स आहे आणि त्या इन्सुलेटरच्या ग्रो वरती त्या इन्सुलेटरला आपण कंडक्टर कनेक्ट केलं असतं किंवा कंडक्टरची असेंब्ली त्या इन्सुलेटर वरती असते. ओके, त्यानंतर ही स्टील टॉवर्स आहे. ही स्टील टॉवर आपण जनरली हाय व्होल्टेज, एक्स्ट्रा हाय व्होल्टेज, सुपर टेन्शन, EST ट्रान्समिशन साठी आपण यूज करतो. हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन, स्टील टॉवर्स, अशा पद्धतीचे टॉवर सुद्धा तुम्ही काहीतरी बघितलेले असतील. फॉर क्रॉसिंग द रिव्हर क्रॉसिंग साठी आपण अशा स्ट्रक्चरचे सुद्धा टॉवर्स आपण त्या ठिकाणी इन्स्टॉल करत असतो, कन्स्ट्रक्ट करत असतो.
हे बघा अशा पद्धतीचे टॉवर्स असतात. हे इन्सुलेटर्स आहे. हे पिन टाईप इन्सुलेटर आहे. आता हे पिन टाईप इन्सुलेटर तुमच्या स्क्रीनवरती दिसतंय. तर ह्या क्रॉस आर्म वरती हा जो परपेंडिक्युलर जो फिट केला हा तुमचा क्रॉस आर्म आहे. त्या क्रॉस आर्म वरती हा एक इन्सुलेटर आहे, इकडे एक इन्सुलेटर आहे, हा एक इन्सुलेटर आहे. असे 4 इन्सुलेटर एका क्रॉस आर्म वरती फिट केलेले आहे. आणि ह्या क्रॉस आर्म वरती असा ग्रूव्ह असतो. ठीक आहे. सो या ग्रूव्ह मध्ये तुमचा जो काही कंडक्टर आहे तो प्लेस केलेला असतो. हे बघा दोन्ही इन्सुलेटर पिन टाईप इन्सुलेटर याला म्हणतो. सो हे पिन टाईप इन्सुलेटर आहे ते लो व्होल्टेज ट्रान्समिशन सिस्टीम मध्ये आपण जनरल पिन टाईप इन्सुलेटर यूज करत असतो. हे बघा हा याला म्हणतो आपण ग्रो. मी आता तुम्हाला सांगितलं की ज्यामध्ये आपण कंडक्टर फिक्स करत असतो. आणि हे जे काही इन्सुलेटर आहे पोर्सिलिन मटेरियलचं मॅन्युफॅक्चर केलेलं असतं. पोर्सिलिन मटेरियल त्याला म्हणतो आपण. त्यानंतर हे सस्पेन्शन टाईप इन्सुलेटर आहे. याला नंबर ऑफ डिस्क कनेक्ट केलेले असतात बाय युजिंग मेटॅलिक स्ट्रीप. दोन ज्या काही पोर्सिलिनच्या डिस्क आहे त्या 2 डिस्क आपण बाय युजिंग मेटॅलिक स्ट्रीप एका मेटॅलिक स्ट्रीपने त्या पोर्सिलिनच्या ज्या प्लेट्स आहेत डिस्क आहेत त्या आपण एकमेकांना कनेक्ट केलेल्या असतात. हे बघा अशा पद्धतीने. आणि यामध्ये विशेष म्हणजे तुमचा जो कंडक्टर आहे ज्या पद्धतीने पिन टाईप इन्सुलेटर वरती कंडक्टर हा टॉपला प्लेस केलेला असतो. बघा ह्या ग्रो वरती म्हणजे हा टॉपला आहे. बट इन केस ऑफ सस्पेन्शन द कंडक्टर इज प्लेस ॲट द बॉटम ऑफ इन्सुलेटर. हे बघा माझा जो काही माऊसचा कर्सर ज्या ठिकाणी फिरतोय त्या ठिकाणी तुम्हाला कंडक्टर दिसतोय आणि इकडे हा तुमचा सस्पेन्शन टाईप इन्सुलेटर आहे आणि त्याच्या बॉटमला तुमचा हा कंडक्टर प्लेस केलेला आहे. ओके. सो हा आहे तुमचा सस्पेन्शन. त्यानंतर हा आहे तुमचा स्ट्रेन टाईप इन्सुलेटर. ठीक आहे. स्ट्रेन टाईप मध्ये सुद्धा तुम्हाला नंबर ऑफ डिस्क दिसतील. त्या सुद्धा मेटॅलिक स्ट्रीपने आपण कनेक्ट करत असतो. बघा याला स्ट्रेन टाईप याला जम्पर म्हणतो. ठीक आहे. सो ऍक्च्युअली जे काही कन्स्ट्रक्शन असतं किंवा ऍक्च्युअल जे इन्स्टॉलेशन असतं ते अशा पद्धतीने असतं. हे बघा हा जो दिसतोय तुम्हाला हा पोल आहे, ट्रान्समिशन पोल आहे आणि त्याला परपेंडिक्युलर तुमचं हे स्ट्रेन टाईप इन्सुलेटर आहे. आणि या ठिकाणी इथून तुमचं कंडक्टर त्या ठिकाणी प्लेस केलेलं असतं. याला म्हणतो आपण स्ट्रेन टाईप इन्सुलेटर. त्यांचं शाकल टाईप इन्सुलेटर तुम्ही बऱ्याच वेळेस बघितलेला असेल. डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मध्ये आपल्याला शाकल टाईप इन्सुलेटर सुद्धा बघायला भेटतं ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन साठी. हे शाकल टाईप इन्सुलेटर आहे. याचा जो ग्रो असतो कंडक्टरचा तो एकदम त्या इन्सुलेटरच्या मिडलला असतो. हे बघा अशा पद्धतीने असतं शाकल टाईप इन्सुलेटर. हा जो स्पेस दिसतोय तुम्हाला हे इकडे जी क्लिप दिसते मेटॅलिक स्ट्रीप ही पोलवरती फिक्स केलेली असते आणि या इन्सुलेटरच्या ग्रो वरती तुमचा हा कंडक्टर फिक्स केलेला असतो. ओके. त्याला म्हणतो आपण शाकल टाईप इन्सुलेटर. आणि ती जी काही मेटॅलिक स्ट्रीप आहे तर ती